नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात एक वेगळाच मुद्दा चांगलाच गाजला आणि तो म्हणजे कॉस्मेटिक्स जिहादचा। पाकिस्तानमधून येणाऱ्या अवैध सौंदर्य प्रसाधनांचे साठे पुणे पिंपरी चिंचवडसह राज्यात काही ठिकाणी सापडतात आणि याबाबतची जी गंभीर दखल आहे यंदाच्या अधिवेशनामध्ये घेण्यात आली आहे। युद्ध दहशतवादात भारतासमोर हरल्यानंतर पाकिस्तानची ही नवी चाल नेमकी काय आहे बघूयात हा रिपोर्ट। जो सौंदर्य प्रसाधनाचा साठा जप्त केला तो त्या ठिकाणी पाकिस्तान या शहरातून आलेला होता। पाकिस्तानची कॉस्मेटिक जिहाद म्हणजे माणसाच्या शरीरावर अटॅक करणारे जिहाद चालू झाले। आता तर पाकिस्तानची प्रसाधनं आली आहे, उद्या पाकिस्तानचे लोक मंत्री म्हणून इथे येतील। विशेष एक समिती नेमून मुळाशी जाण्यापर्यंतची गृह खात्याला त्या ठिकाणी विनंती केली जाईल। कॉस्मेटिक्स जिहाद होय, सौंदर्य प्रसाधनांच्या आडून भारतातील सामान्य जनतेच्या अगदी चेहऱ्यामोहऱ्यापर्यंत पोहोचण्याचा पाकिस्तानचा खतरनाक प्लॅन म्हणजे कॉस्मेटिक्स जिहाद। भारतीय सैन्य दले अगदी गुप्तहेर संस्थांच्याही डोळ्यासमोरून भारतात एक्सपोर्ट केला जातोय कॉस्मेटिक्स जिहाद। पाकिस्तानी दहशतवादी घुसू शकणार नाही अशा सामान्य भारतीय घराच्या अगदी बेडरूम पर्यंत जात स्त्री पुरुषांच्या व्यक्तिमत्वावर घाव घालण्याचं षडयंत्र म्हणजे कॉस्मेटिक्स जिहाद। पिंपरी चिंचवड या शहरामध्ये जो सौंदर्य प्रसाधनाचा साठा जप्त केला तो त्या ठिकाणी पाकिस्तान या शहरातून आलेला होता। परवाना प्रणाली लागू करण्याचा निर्णय आज तागायत आपण घेतलेला नाही तर आपण हा त्वरित या ठिकाणी घेणार का? खरं तर सरकारने याचं समाधानकारक उत्तर देणं अत्यावश्यक आहे। अध्यक्ष महोदय, ही आता लव जिहाद झालं, लँड जिहाद झालं, वोट जिहाद झालं, आता हे प्रशासन हे पाकिस्तानची कॉस्मेटिक जिहाद म्हणजे माणसाच्या शरीरावर अटॅक करणारे जिहाद चालू झाले। अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये सगळ्या सभागृहानं विशेषतः लक्ष देऊन मंत्री महोदय या संदर्भामध्ये गृह खात्याकडे ही केस वर्ग केली पाहिजे। याच कॉस्मेटिक्स जिहादची दखल अखेर विधिमंडळातही घेतली गेली। पुण्यातील भाजपचे आमदार भीमराव तापकीर आणि महेश लांडगे यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडला। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील अनेक सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानांमध्ये पाकिस्तानी मूळ असलेल्या कॉस्मेटिक्स उत्पादनांचे मोठे साठे सापडलेत। ब्रँडेड वाटणाऱ्या आणि स्वस्त असलेल्या या उत्पादनांची महिलांना भुरळ पडणं स्वाभाविक आहे। अशी उत्पादनं कुठून बनलीत, त्याची किंमत इतकी कमी कशी आणि त्यातही ही पाकिस्तानी उत्पादने आपल्या भागात कशी आली असे प्रश्न सर्वांनाच पडतील असं नाही। मात्र अशा सौंदर्य प्रसाधनांच्या वापरानं चेहरा आणि शरीराच्या अन्य भागांवरील त्वचेचं गंभीर नुकसान होऊ शकतं। चेहऱ्यावर डाग येणं, चट्टे पडणं, जळजळ होणं अशा समस्याही भेडसावू शकतात। मात्र पाकिस्तानमधून येणारी सौंदर्य प्रसाधनं हा काही आत्ताच समोर आलेला मुद्दा नाही। याच वर्षी महसूल गुप्तवार्ता संचालनालयानं म्हणजेच DRIनं सप्टेंबरमध्ये मुंबईतील न्हावाशेवा बंदरातून पाकिस्तानातून आलेले 800 टन वजनाचे सुमारे 12 कोटी रुपयांचे कॉस्मेटिक्स जप्त केले होते। यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे हा मुद्दा यापूर्वीही याच वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही मांडला गेला होता। यंदाच्या अधिवेशनात हा मुद्दा उचलून लावणाऱ्या भाजप आमदार भीमराव तापकीर यांनीच तेव्हाही धायरी परिसरात पाकिस्तानमधून अवैधरित्या आलेल्या पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनांविषयी माहिती दिली होती। विशेष म्हणजे त्यावेळीही मंत्री नरहरी झिरवाळ यांनीच त्याबद्दलचा खुलासा करत कारवाईचं आश्वासन दिलं होतं। मात्र 2 अधिवेशनातला 8 महिन्यांचा काळ लोटूनही काहीच कारवाई न झाल्यानं खुद्द सरकारच्याच आमदारांनी संताप व्यक्त केलाय। या सर्व प्रकरणाची व्याप्ती पाहता याची चौकशी करण्यासाठी एका समितीची घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली आहे। आता तर पाकिस्तानची प्रसाधनं आली आहे,
आणि त्यांनी लोकांचे चेहरे खराब केले आहे. अन्यथा पाकिस्तानमधून हे आले, उद्या पाकिस्तानचे लोक मंत्री म्हणून इथे येतील, असं होऊ नये या दृष्टीने तुम्ही उत्तरामध्ये तुमच्या विभागामध्ये 11 लक्ष प्रतिष्ठानला 90 माणसं कसे करणार आहे आणि 200 कोटी रुपये तुम्हाला द्यायचं कबूल झालं, 35 कोटी दिले, त्याबद्दल तुम्ही जरा माहिती तर द्या. 1,16,00,000 रुपयांचा माल दिनांक 18/3/25 रोजी जप्त करण्यात आलेला आहे. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी त्याच्यावर विशेष गृह खात्याकडे वर्ग करू आणि विशेष एक समिती नेमून आणि मूळ जिथं काही ते उत्पादन होतं त्या तिथपर्यंत जाण्याची, मुळाशी जाण्यापर्यंतची गृह खात्याला त्या ठिकाणी विनंती केली जाईल. भारताला काहीही करून त्रास देत राहणं हीच पाकिस्तानची नीती राहिलेली आहे. युद्धांमध्ये भारताकडून मार खाल्ल्यानंतर पाकिस्ताननं छुपा दहशतवाद भारतात पसरवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोही हाणून पाडला गेल्यानंतर आता पाकिस्तान नव्या मार्गांच्या शोधात असल्याचं दिसतंय. कॉस्मेटिक्स जिहाद हा त्याचाच एक भाग वाटतोय. शेकडो टनाचे कॉस्मेटिक्स भारतात बिनबोबाट दाखल होतात, अगदी पुण्यातल्या दुकानांमध्ये उपलब्ध होतात. हे एका मोठ्या कटाचा आणि नेटवर्कचा भाग असण्याची शक्यता आहे. सरकारनं आपल्याच देशात अशा प्रकारे यंत्रणा वाकवणाऱ्या धुरंदरांचा वेळीच बंदोबस्त करायला हवा. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.